मुक्ताने केला खूप मोठा गुन्हा. तर प्रेक्षकांनो, झालं असं की येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की स्वाती आणि कार्तिकची मदत करण्यासाठी मुक्ताला कोणताच मार्ग सापडत नाही. त्यामुळे ती मग शेवटी दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेते आणि मग मुक्ता ही मुद्दाम खोटं बोलून इंद्राकडून तिजोरीची चावी घेते. एकच वस्तू तिला लागत असते, परंतु मग ही मुक्ता तिजोरी खोलून तिचे असणारे सगळे दागिने तिथून घेते, पण कोणालाच सांगत नाही. ती हे दागिने बाहेर घेऊन जाणारच असते, परंतु सागर बोलतो की आज आदित्यच्या पार्टीला जायचे. म्हणून मुक्ता मग स्वातीला फोन करून सांगते की मला यायला आज उशीर होईल, पण तुझं पैशाचं काम होईल. आणि मग ही मुक्ता पार्टी झाल्यानंतर तशीच या दागिन्यांच्या कामासाठी जाणार आहे. दागिन्यांचं काम झाल्यानंतर मुक्ता स्वाती आणि कार्तिकच्या इकडे जाते. त्यामुळे ती रात्री खूप उशिरा घरी येते आणि इकडे सागर खूप चिडलेला असतो. तसेच इंद्राला पण कळतं की घरातले दागिने मुक्ताने चोरलेले आहेत. त्यामुळे सगळेजण मुक्ताचीच वाट पाहत असतात. आणि मग मुक्ता आल्यानंतर सागर आणि इंद्रा दोघेही मिळून या मुक्ताला खूप जाब विचारतात. तसेच मुक्तावर खूप गंभीर आरोप सुद्धा करताना तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे घरामध्ये खूप मोठे भांडण होताना आपल्याला दिसेल.